नमस्कार, मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधतो आहे. आज मी आपल्यासमोर माझ्या आबीर माती या कथासंग्रहातील कथा सादर करणार आहे. आबीर माती हा माझा कथासंग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या SYBAच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यातीलच एक कथा माणुसकीचा ओलावा. सकाळची कोवळी ऊन वर चढली तसं सारं गाव ताजतवानं झालं. प्रत्येक माणूस आपापल्या कामाला लागला. मग राजाराम टेलरनेही आपलं काम सुरू केलं. तो आपल्या जुन्या पुराण्या मशीनवर जाऊन बसला. त्याचं जुनं पुराणं मशीन, तो आपला मशीनचं चाक फिरवत राहिला. जुन्या कापडावर पांढरा दोरा नवी नक्षी काढीत होता. तो आपल्याच कामात मग्न झाला होता. कधी कधी जाडं भरडं कापड सुई खाली यायचं आणि मग दोरा तुटायचा. राजारामच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा होता. त्या चष्मातून बघून तो तुटलेला दोरा सुईत ओवण्यासाठी धडपड करत असायचा. दोऱ्याचं टोक तोंडात धरून दातानं तो दोरा तोडायचा. मग तोडलेल्या दोऱ्याचं टोक बाजूला थुंकून टाकायचा. हाती धरलेल्या दोऱ्याचं टोक 2 बोटाच्या चिमटीत घेऊन पिरंगळून तो बारीक करायचा आणि मग त्याला अंकुचदार अशी टोक झालं की ते अंकुचदार टोक खाली वाकून सुईच्या नाकातून होण्यासाठी धडपड करायचा. बराच वेळ त्याची धडपड चालायची. मग कधीतरी त्याला शक्य व्हायचं, कधी व्हायचं नाही. त्याची नजर कमी झाल्यामुळे प्रयत्न करूनही सुई दोरा होण्याचं काम कधी कधी जमून यायचं नाही. बिचारा मग वैतागून जायचा. आताही तसंच झालं बघा. जाडं बरडं कापड सुईकारी आलं आणि राजाराम टेलरच्या सुईचा दोरा मशीनचा तुटला. त्याने बारीक नजरेनं दोरा ओवून घेतला. पहिल्याच प्रयत्नात त्याला ते शक्य झालं आणि त्याला आनंद झाला. त्याला बरं वाटलं. त्यानं उजव्या हातानं चाकाला गती दिली आणि पायानं पायदान खालवर वर खाल करून गती वाढवली. मशीननं गती घेतली आणि मशीन खाड 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 असं जोरात वाजू लागलं. अहो, कधी 25-30 वर्षापूर्वी घेतलेलं जुनं पुराण झालेलं आता राजाराम टेलर शिवाय ते कोणालाही चालवता येणे शक्यच नव्हतं. त्याचं आणि मशीनचं असं जणू सूतच जमलं होतं बघा. चहा घ्या. रकमा त्याची बायको त्याच्या जवळ येऊन म्हणाली. तिने जवळच्या देवळीत चहाची कप अशी ठेवली आणि ती आज स्वयंपाकघरात आपल्या कामाला निघून गेली. राजारामचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो आपल्या कामातच नेहमीसारखा गुंग होऊन गेलेला. जुन्या पुराण्या बऱ्यापैकी कापडाला ठिगळ लावत होता. आपलं कसबपणाला लावून जुन्या कापडाला नवरूप देण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी पायदान बिचारा हलवीत होता. जाळीदार नक्षी काढून जुनं कापड तुनत होता. जुनी कापड का असनात, तो त्या कापडांना काम चालावं, तात्पुरती कासेना नवी सांधेजोड करून द्यायचा. आता या वयात राजाराम टेलरची एकच अपेक्षा होती. गिराईकानं नवीन कापड शिवायले द्यायचं राहू द्यात. निदान जुनी पुराणी का असनात आपल्याकडे घेऊन यावीत. दुसऱ्या कोणा टेलरकडे जाऊ नये असे त्याला मनापासून वाटायचं. आणि तो आपलं कसबपणा लावून काम करत राहायचा. तसा टेलरचा धंदा तसा नाजूकच बरं का. जरा जरी बारीक चूक झाली तरी नाही गिराईक कानाडोळा करते. दुसरे टेलरच्या दारी जाते. काय योकच काय 17 जण टेलर आहेत म्हणत पुन्हा येतच नाही. म्हणून राजाराम टेलर आपलं काम काळजीपूर्वक आणि चोख करीत असायचं. टाक्या टाक्यानं टाकं घालून जुन्या कापडाला नटवीत असायचा. घटकावर असाच गेला. रिकामी कप अशी घेऊन जावं म्हणून रकमा बाहेर त्याच्याजवळ आली तर दिवळीत चहाची कप अशी तशीच होते. चहा घ्यायचा नाही सवी,
ती फुडवून म्हणाली. कबशी आपल्या हाती उचलून घेत ती त्याला म्हणाली, हे काय च्या थंडगार झाला नव्हता. आपलं चालू काम बंद करून तो तिच्याकडे पाहत म्हणाला, इसारलो घ्यासा. अगं कामाच्या नादात आणि इकडं पेतो, नको गरम करून आणतो. कशाला, राहू दे आणि इकडं दे. असं म्हणून त्याने तिच्या हातातून कबशी घेतली. बशी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने फक्त कपच उचलून तोंडी लावला आणि चहा पिऊन झाल्यावर आपल्या बायकोकडे बघत म्हटला, नव्हता लय थंड, धरी कबशी. त्याने रिकामी कबशी परत तिच्या हातात देऊन म्हटलं. पुन्हा खाली मान घालून तो आपल्या कामाला लागणार एवढ्यात त्याची बायको रखमा म्हणाली, नव अव उद्या परवा नव्याची पुण्यव आहे. पुण्यव जवळ आली या. पोराबाळांच्या मुखात काहीतरी गोडधोड करून घालाय पाहिजे. अहो वर्षाचा सण आहे हो. हे आपलं असं रोजच चालायचं. रखमाच्या बोलण्याने त्याच्या काळजात कालवाकालव झाली. जुन्या कापडाला नव्या कापडाचं ठेगाळ लावून आपल्या फाटक्या संसाराची लाज जागता येत नाही हे तो ओळखून होता. त्यानं रंजिश होऊन तिच्याकडे पाहिलं. काहीतरी उलाभांड कराय पाहिजे. रखमा त्याच्याकडे आशेनं पाहत खोल आवाजात म्हटली, काय करू म्हणतीस ग. त्यानं अवघडून उलट रखमालाच विचारलं. अव आज पातूर गिराईक आपल्याकडे उडकत येत होत. आता जमाना बदलून गेला. आता आपण गिराईक उडकत गेलं पाहिजे. बघा की विचार करून. तिनं सबुरीनं नवा पर्याय सांगितला, पर्याय सुचवला. होय, आपण गिराईक हुडकत हिंडलं पाहिजे आता. आणि तिच्याकडे रोखून पाहत आवाज चढवून तो म्हणाला, मी गिराईक हुडकत जाऊ. वळसणीचं पाणी का वाड्याला गेलंय का. तो रागाने लाल झाला. संतापानं थरथर कापत होता. त्याचा तो संतापलेला अवतार बघून रखमा काही न बोलता कबशी घेऊन आपली स्वयंपाकघरात निघून गेली. ती निघून जाताच राजारामनं पुन्हाच आपल्या तंद्रीत आपलं काम सुरू केलं. त्यानं पायदानाला जोर दिला आणि खटकन आवाज आला. कचकन दोरा तुटला. चालू काम एकदम बंद पडलं. अशा वेळी तो खूप चिडायचा, संतापायचा. पण यावेळी तो चिडला नाही की संतापला नाही. नव्या कुऱ्हाडीची धार हळूहळू भोतट व्हावून जावी तसा त्याचा रागी थंड झाला. त्याच्या रागाच्या शब्दालाही आता पहिल्यासारखी धार उरली नव्हती. आणि वैताग तरी करून घेण्याचा आता वेळच नाही, त्यात काय अर्थच नाही असं तो समजून होता. त्याचा राग थंड झाला. त्याच्या रागाच्या शब्दात आता पहिल्यासारखी धार नव्हती. आणि शिवाय चिडून राग करून काही फायदा नाही हे त्याला कळून आलं होतं. कारण आता राजारामचं वय झालं होतं. तो मशीनवर तसाच बसून राहिला. त्याची नजर मात्र आज स्वयंपाकघरात गेलेल्या रखमाच्या दिशेकडे स्थिर झालेली. हळूहळू त्याच्या डोक्यात मशीनचं चाक फिरू लागलं. तो नव्या दोऱ्यानं टाकं घालण्याचा प्रयत्न करीत होता तर जुन्या कापडावर नव्या दोऱ्याचं टाकं उसवतच राहिलं. भूतकाळ नजरेसमोर जाता जात नव्हतं. त्याच्या डोक्यात जुन्या काळचं शिलाई मशीनचं चाक फिरत राहिलं. तो पायदान हलवीत राहिला. राजाराम टेलर, जाकले गावातील 1 नंबरचा नावजिक टेलर होता तो. तेव्हा तो गावात एकटाच शिलाई मशीनचं काम करीत असायचा. त्याच्या कसवी कामामुळे गावातील सगळ्या लोकांच्या गळ्यातील तो ताईत बनला होता. आसपासच्या गावातील माणसं सुद्धा त्याला शोधत येत त्याच्या कसवी कामाचं कौतुक करीत. बारीक नजरेने निवडलेल्या सोपातील जोंधळ्यामध्ये सुद्धा एखादा खडा सापडल, पण त्याच्या कामात तुसुबही चूक सापड नाही, मुळीच सापडायची नाही. अशी त्याची बिनचूक शिलाई असायची.
चार चौघ सहज बसली म्हणजे गप्पाच्या वागात जोर यायचा आणि राजारामचा विषय निघायचा तर माणसं त्याच्या कसबी कामाचं उदंड कौतुक करत. या 4-6 खेड्यात असा माणूस टेलर म्हणून शोधून सापडायचा नाही की जो त्याच्या कामावर नाराजी व्यक्त करेल. असं राजाराम टेलरचं शिलाईचं काम बिनचूक होतं. अहो 3 बटनाचा शर्ट शिवावा तर राजारामनंच. सदरा फाटल पण शिलाईचा टाका उसळणार नाही का बटन तुटणार नाही. फिटिंग तर असं असायचं चित्रकारानं नाजूक कुंचल्यानं चित्र रंगवावं तसं. शर्ट अंगात घालून एकाला 4 वेळा आरशात बघून शर्ट घालणारा माणूस आपणच आपलं स्वतःचं कौतुक करत राहायचा आणि कौतुकानं आरशात बघायचा. 10 वेळा खालवर बघायचा व 4 चौघात रुबाबात मिरवायचा. मांजरपाट कापडाचं दणकं शिवावत राजारामनं. त्याचा हात खंडा होता दणकं शिवण्यात. त्याच्या कामाचं कौतुक करणारा एखादा माणूस म्हणायचा अहो दणकं शिवावं अहो तर राजाराम टेलरनंच. तुला सांगतो मर्दा बदामी गळ्याला तांबड्या कॅशमीर कापडाची नक्षी लावलेलं त्यावर सरस्वतीची नक्षी काढलेलं दणकं त्याला बदाम म्हणतात ते शिवावं तर राजारामनंच. अहो शिलाईचा दोरा मागं होणार नाही मागं मोर होणार नाही का नक्षीत ती जजमेंट चुकणार नाही तिची. फाटच तर दणकं अप्रूबाईनं घालावं. तर कोणी म्हणे दणकेचा चोर किसा बी तेनच लावावा. दणके किशात ठेवलेली वस्तू चोराच्या बापाला गावणार नाही. आणि लंगोट तर नुसत्या वाऱ्यावरचा पतंग. चौमुलकातलं पैलवान येत्यात ना राजारामला हुडकीत लंगुटा शिव माझी एवढी लांग शिव म्हणून. अहो पालत्या खोबऱ्याच्या वाटेसारखं पैलवानाच्या लांगेचं फिटिंग त्याचं असायचं. लांग फाटल खरं लांगाची शिलाई उसवणार नाही का लांगाची नाडी तुटणार नाही. तर दुसरा म्हणे अरे पान खायचा बटवा तर विचार नको मर्दा. होय लई चांगला बटवा शिवतोय 4 कप्पी बटवा. हो चिट्ट्याच्या कापडाचा बटवा शिवणारा फंटर टेलर नका आपल्या गावचा देऊ असा भागात मिळणार नाही. बटवा बघून पान खाणाऱ्याच्या तोंडाचं तोंड रंगायचंच पण बिन खाणाऱ्याचं पान खाणाऱ्याचं तोंड बटवा बघून रंगायचं. काय सांगतोस बघ जागी. त्याच्या कश्मी कामाचं कौतुक पुरुष मंडळी करत त्याच्या स्त्रिया सुद्धा करीत. नवरी पातळाला आणि 2 पदराच्या लुगड्याला दंड घालावा तो टेलरनंच. दंडाची जोड एवढी नाजूक आणि एकजीव असायची की बारीक नजरेनं बघितलं तरच त्या जागची शिवण दिसून यायची ओळखू यायची. सूर्याच्या मुकुटाची खऱ्यातली चोळी शिवावी ते आमच्या राजाराम दाजीनीच. चोळीला ठुशी अशी लावायची की बायका एकदाच काय 10 वेळा खालवर करून बघायच्या. चोळीला नुसतंच नाही तर मनोमनी हसायच्या हरकून पाणी व्हायच्या. बटनाची चोळी असू दे नाहीतर गाठवांनीची चोळी असू दे चोळीचे फिटिंग जिथल्या तिथं अंगाबरोबर फिट्ट बसायची. चोळी घालून बाईनं आरशात उभं राहून एकदा का डावा हात वर करून असं बघितलं की दुसरा उजवा हात वर करून बघितलं आणि पुन्हा उजवा हात डाव्या भुजावर फिरवला की बाईच्या तोंडावर रागू फडफडायचं. बाईची जात दंडावून हात फिरवती चोळीच्या. चोळी अंगाला पीठ बसली की ती म्हणायचीच की तसं किती चांगली शिवली आणि म्हणून तिच्या तोंडावर रागू फडफडायचं. काचाला पारा लावावा तसं राजाराम टेलरचं चोळीचं फिटिंग असायचं. पुढच्या बटनाची झंपर सुद्धा शिवण्यात त्याचा हात खंडा होता. दुसरा शिवणारा तसा मिळणार नाही. तक्रारीला जागाच नसायची. वाढत्या अंगासाठी राजारामनं चोळी झंपर शिवताना त्यानं आत थोडी सोय करून ठेवलेली असायची. झंपर जर दाटकं झालं घट आवळून बसत असलं तर आतील बाजूची दोन्हीकडची शिलाई उसवून घ्यायची आणि झंपर फिट अंगाबरोबर बसायचं.
ही जादू होती त्याची. गोंड्या गोंड्यात टक्कूच आणि गोंचा तो अप्रतिम शिवायचा. करता येईल तेवढी कदाकुसर त्या टक्कुच्याला करायचा. रंगीत कापडाचा तुकडा वापरायचा. शिवाय विविध रंगाच्या फूटवर लांबीच्या रेबणीचाही तो नक्षीसाठी उपयोग करायचा. त्या बाळाला गोंचा घातला की रडणार बाळ थांबायचं आणि गोंच्या संगच खेळत बसायचं. परकर पोरकाली चुन्या चुन्याचा झगा शिवावा तो राजाराम टेलर त्यात तो पटाईत होता. तो काळ टेरिकॉट घालण्याचा नव्हता. चिट्याच्या कापडाचं परकर पोरक घालून पोरी उपोर पोरी मिळवत राहायच्या. पंचमीच्या सणाला आणि गौरीच्या सणाला पोरी नटून जायच्या. दसरा दिवाळीच्या सणाला तर साऱ्या गावाचा ताल सुटायचा. तरुणी पोरं विजार शर्ट आणि उपोर पोरी परकर पोरक घालून नटायच्या. पोरांच्या विजेरीचा आणि पोरींच्या परकरांचा घोळ एवढा झोकदार असायचा की पोरी रस्त्यानं चालायला लागले की नव्या कापडाचा फटाक फडाक फडाक असा आवाज यायचा. उपोर पोरीच्या ओठावर डाळिंब फुटावत आणि गालावर जाईजुई मोहारून यावी. तरुणी पोरं तर अंगाला हिंदुळ देत चुलत जायची. झोकात गावभर मिरवायची. असा एक जमाना त्या काळी प्रत्येक खेडेगावात होता. तसा तो जाकले गावातही होता. आणि तो कुणामुळं तर राजाराम टेलरमुळं. खरं काळाच्या ओघात तो जमाना गेला. गेलं ते दिवस. यंत्रयुग आलं. शहराबरोबर खेड्यांनी आणि वाड्या वस्तीनी कात टाकली. हळूहळू खेडेगावाचं शहरीकरण झालं. नव्या नवलाईने खेड्यातलं आपलं हळूहळू बस्तान बसवलं. विजारीची जागा टेरिकॉट पॅन्टने घेतली आणि 3 बटनाच्या शर्टची जागा आता टेरिकॉटच्या मॅनेलाने घेतली. वारणा नगरला तर आता फॅशनेबल कपडे शिवणाऱ्या टेलरांनी गर्दीच केली. परकर पोरकी जाऊन त्या जागी चुडीदार ड्रेस आलं, पंजाबी ड्रेस आलं. ड्रेस मटेरियल मिळू लागलं. त्याची शिलाई करणारी स्पेशालिस्ट टेलर, लेडीज स्पेशालिस्ट म्हणून त्यांनी दुकानं सजवली. रेडीमेड कपड्याची नक्षीदार चुडीदार ड्रेसची दुकाने खेडेगावात आता दिसू लागली आणि ती सजूही लागली. नवी पिढी टेलरच्या व्यवसायात आली. जुनी शिलाई मशीन जाऊन त्या जागी सुधारित आधुनिक जादा सुविधा असणारी शिलाई मशीन आली. तशात आणखी रेडीमेड कपड्यांची त्यामध्ये भर पडली. परकर पोलक जाऊन 2 पीस मिडी आली. चुडीदार पंजाबी ड्रेस असलं नवीन नवीन मिळू लागलं. गिरायकाच्या पसंतीला वाव मिळू लागला. हे नको ते द्या, ते नको हे हवं, कोणतेही घ्या. एकदा हे दुसरं तिसरं कुठलंही वेगवेगळ्या फॅशनची पसंतीनुसार ड्रेस मिळू लागलं. गिरायकांची तिथे गर्दी होऊ लागली. ओपन शर्ट, हाफ मॅनेला, टी शर्ट, जीन पॅन्ट, बाबा सूट, जोगपुरी, फुल पॅन्ट, हाफ सफारी, गुरु शर्ट, नेहरू शर्ट अशा नवनवीन विविध प्रकारच्या रेडीमेड कपड्यांची दुकानं भरून राहिली. हव्या त्या मापाची, हव्या त्या साईजची, हव्या त्या कलरची कपडे ती रेडीमेड सहज ही ड्रेस उपलब्ध होऊ लागलं. चोळीची जागा आता ब्लाऊजनं घेतली. झंपर जाऊन नक्षीचं फॅशनेबल ब्लाऊज आलं. ती जाऊन आता कटोरीची फॅशन आली. जमाना बदलला आणि या झगझगत्या मॅचिंगच्या दुनियेत आमचा राजाराम टेलर दूर 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 गेला. आता या 8-10 वर्षात त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांची संख्या हळूहळू कमी झाली. मध्यरात्री जागून कंदिलाच्या उजेडात कपडे शिवून देणारा, नव्या नवरी बरोबर जावायलाही नटविणारा, देणे घेण्याच्या बाबतीत कधी आडेवेडे न करणारा, काल परवापर्यंत त्याने गावातील प्रत्येक घरातील लहान थोरांना नव्या कापडाने नटविलं होतं, सजविलं होतं. आणि आज असा हा राजाराम मात्र उघडाच राहिला. गावाला कामरून घातलं, नटविलं, पण आपण निम्म्या वस्त्रानिशी उघडा राहिला. आता तर त्याचं पोट भरण्यातलंही मॅचिंग जुळत नव्हतं. कधी कधी उपाशी अर्धपोटी असायचा तो. तरी तो जुन्या मशीनवर नव्या दोऱ्यानं जुन्या कापडावर फाटल्या जागी टाक घालीत राहिला. अलीकडे तो जुनी पुराणी
फाटलेली, जागोजागी उसवलेली, अंगात घालण्यास योग्य असणारे कपडे शिवून द्यायचा. त्याला कोणी मग त्यासाठी मग त्याला कोणी द्यायचं तो घ्यायचा. दिल तेवढं पैसे घ्यायचा. कधी कधी कोणी ओळखीचं असेल, अति जवळचं नातं सांगून पैसे न देताच निघून जायचं. तोही मग एका शब्दानं बोलायचं नाही, पैशाबद्दल विचारायचं नाही. त्यानं तर आता नवीन धोपटी शिवायचा काम पत्करलं होतं. जुनी बेडशीट असतील, साड्या असतील, धोतर असतील, सगळं जुनं कापड एकत्र करायचं. 2-3 त्याच्या 4 पदरी घड्या करायच्या, त्याची वाकल तयार करायची. ते मशीनवर कमी अंतरावर शिलाई घालून तयार होतं. ते शिवून घ्यायचं. त्याला चौकोनी अशी झालर लावायची, त्याला चौकोनी अशी पट्टी रंगीत लावायची, त्याला धोपटी म्हणायची. खरं तर ती गोधडी. कारण वाकळचा जमाना गेला, आधुनिक गोधडे आले. आता अंथरुणासाठी, पांघरण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे काम त्यानं आता स्वीकारलं होतं. दुसरा पर्यायच नव्हता. आणि पोटासाठी त्याला एक सण करावं लागलं होतं आणि करणं भागच होतं. असले धोपटी शिवण्याचं काम बऱ्याच वेळा उधार उसनवारच करावं लागायचं. या कामातून कोणी मोबदला म्हणून पैसे देई तर कोणी धान्य देई. ठराविक अशी फिक्स रक्कम मिळतच नसायची. तरीही 2 वेळच्या अन्नासाठी तो पायदान हलवीतच राहिला. या यंत्रयुगाच्या आक्रमणानं एक कसबी राजाराम टेलर काळाच्या ओघात कालबाह्य झाला. रात्री अपरात्री केव्हाही आणि कधीही त्याच्या घरी येणाऱ्या गिऱ्हाईकाला तो कधीही तोडून बोलत नव्हता. त्याच्या तोंडी शब्द येत नसत. मला आता वेळ नाही, लई काम पडलंय माझं, बघू उद्या परवा, असं कधीच तो म्हणत नव्हता. त्याने तेव्हा कधी फॅशनेबल कपडे शिवून देण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्या काळात त्यानेही कधी नवीन फॅशनेबल कपडे शिवण्याचा प्रयत्न करून पाहिला नाही असं नाही, पण त्याच्यानं ते गणित जमलंच नाही. गिऱ्हाईकानं त्याच्या कामाला पसंती दिली नाही. त्यापेक्षा कितीतरी चांगली कपडे शिलाई करून देणारी फॅशनेबल टेलर आता सगळ्याकडेच या धंद्यात स्थिर होऊ लागलं होतं. त्यांचा व्यवसाय तेजीत होता. या स्पर्धेच्या युगात त्याच्या जीवघेण्या धुरानं जीव कोंडावा आणि गुदमरून जावं तशी त्याची केवलवाणी अवस्था झाली. होतं काय आणि झालं काय, त्याच्या भोवती हा प्रश्न फिरत राहिला. मग जाताय ना व जुन्या गिऱ्हाईकाच्या शोधात, रकमाच्या वाक्यानं तो भानावर आला. कितीतरी वेळ तो बसून तो नुसता विचारच करत होता. भूतकाळात हरवून बसला होता. त्याची तंद्री भंग पावली. हातातील काम अर्धवट ठेवून तो उठला आणि उठताना त्याची कंबर दुखती. आता अलीकडे त्याला पाठदुखीचाही त्रास होऊ लागलाय. वयाच्या मनाने त्याचे शरीर थकलेलं आहे. पूर्वीसारखं त्याला आता मशीनवर बसता येत नाही. कसं बसता येईल? कंबर भरून येते, पायातून गोळे येतात, रात्री त्याला झोप लागत नाही, सारं अंग ठणकतं, पायाचं तळवर खरकतात, पेंढ्यातून गोळे येतात, हात थरथरतात, नजर कमी झाले, सावलीचं झाड वटून जावं तशी आता त्याची पानगळ झाली. आता सुद्धा तो चटकन उठायला गेला आणि कंबर चमकल्याची त्याला जाणीव झाली. तरी तो मशीनवर हात ठेवून दुसऱ्या हाताने भिंतीचा आधार देऊन उठला. तो पाया चपला घातल्या आणि जुन्या गिऱ्हाईकाच्या शोधात घराच्या बाहेर पडला. तो सडकीवर आला. कोणाकडे जावं आता, तो विचार करू लागला. त्याला आठवली आपली हक्काची 4 घरं. पलीकडच्या गल्लीतील आनंदराव काकांच्या घरी जावं असं त्याने ठरविलं. आजपर्यंत काकांच्या घरची सगळी कपडे त्याने शिवून दिलेली. काकांची आणि त्यांच्या 3 मुलांची, 4 गड्यांची दंडकी, 3 बटनाचं शर्ट, लहान मुलांची कपडे, लेकीबाळींची कपडे, मावशीच्या चोळी, सुनांच्या पात्रांना घातलेलं दंड, पानखाण्याचा बटवा, कॅश्मीर कापडाच्या अंडरपॅन्टा, लहान बाळांची टकूचं गोंच्या, असं सगळं त्यानं
आनंदराव काकांच्या घरी शिवून दिलेलं या कामाच्या मोबदल्यात काकीनी आणि मावशीनेही कधी मोजमाप केलं नव्हतं. पैसे तर पैसे देत, शिवाय आणखी सणासुदीला गहू तांदूळ हरभऱ्याची डाळ मावशी द्यायची. दरवर्षी गुराळ संपल्यावर 4-6 किलोचं गुळाचं भेलकांड न चुकता काकांचा महादेव आणून द्यायचा. मळ्यातील भाजीपालाही कधी कधी मावशी घेऊन यायची. रकमा कधी कधी जाड्या भरड्या काकांच्या घरी जड भऱ्याला काकांच्या घरी कामाला मत्तीला जायची. असे घरोब्याचं नातं होतं. अशी 4-6 घरे होती त्याची गावात. म्हणून पहिल्यांदा तो आनंदराव काकांच्या घराकडे गेला. वाट चालताना वाटेत वयस्कर मंडळी भेटत. काय कसं काय राजाराम, अरे बरं आहे का, असं माणसं विचारत होती. तो सगळ्यांशी बोलत हसलमुखानं काकांच्या घरी आला. बैठकीच्या खोलीत आनंदराव पाटील पान खात बसलं होतं. त्याला असा अवचित आलेला बघून काका म्हणाला, अरे का रे राजाराम, का आला होतास? जरा काम होतं. राजाराम पायातील चपला काढून आत समोरच्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसत त्यांच्याकडे बघत म्हणाला, काम? काय काम होतं? सुपारी तोंडात टाकत त्याने विचारलं. त्यांच्याकडे बघत तो म्हटलं तुमची आणि तुमच्या घरच्या गाड्यांची, बदामच्या दंडकी आणि मावशीची एखादी चोळी शिवायची आहे का? आणि जुनी पुराणी कापडे असतील तुनायची, फाटलेली शिवायची, म्हणून चौकशी करायला आलतो. त्यानं आपलं येण्याचं कारण सांगितलं आणि तो अगतिक होऊन त्यांच्याकडे बघू लागला. राजारामचं बोलणं ऐकून आनंदराव काकानं गालातल्या गालात मंद असलं. काका आता काय सांगतात म्हणून तो त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिला. बराच वेळ ते काही बोललंच नाहीत, गप होत. त्यांची असं वागणं बघून राजाराम आकसून गेला. आपल्या अंगावर झुरळ चढावं आणि सारं अंग गदगदावं अशी त्याची अवस्था झाली. आपल्या हक्काचं गिरायक आपल्या हातनं जातंय की काय असंच त्याला वाटू लागलं. झुरळाचं वळवळणं सण करीत त्यानं शंका व्यक्त करीत काकांना विचारलं, का दुसरीकडं कोणीकडं शिवून घेतलीस काय व? तोंडातली सुपारी सगळं आनंदराव काका म्हणाल, अरे राजाराम, दुसऱ्या टेलरकडे शिवून गेला, नवी कापडा आणायला पाहिजेत का नको? मग देताना व 2 दणकेची कापडं आणि मावशीचा एखादा चोळीचा खण. त्याच्या मनात तर झुरळाचं वळवळणं थांबित तो आशेनं काकांना म्हणाला. आनंदराव काका पुन्हा हसलं आणि म्हणाल, नाही गाड्या. का? कशा पाय हो? माझ्या हातनं काही चुकी झाली काय? नाही. अरे तसं बी नाही. मग का म्हणून गरीबावर गैरमर्जी करतावं? त्यानं मुठीत झुरळ दूर फेकून टाकावं आणि म्हणावं तसं तो म्हणालेला. पानाचे देठ खोडून पानाला चुना लावीत आनंदराव काका पुढं म्हणाल, राजाराम, अरे आमच्या घरात आता सगळा बदल झालाय मर्दा. काही सांगायचं तुला. पहिले दिवस राहिले तुझ्या आता मजी हो. अरे मज काय असं बघ, वारणावर कोल्हापुरात सगळीकडे बाजारात आयत्या शिवलेल्या तयार भांड्या मिळतात, दणकी मिळतात, पाहिजे तशा आणि पाहिजे त्या मापाच्या, अंगाबरोबर फिट बसतात नव्हता. म्हणून मी एकाला एकदम 4-5 आणलेल्या. एका धमात आनंदराव काकाने सांगितलं. तोंडी पानाचा विडा घातला, दाताखाली कचकन चावला, वर आणखी काताचा तुकडा तोंडात टाकला. काकांची बोलणं ऐकून राजाराम बसल्या जागीच गांगरून गेला. कडक लक्ष्मीचं दाबान त्याच्या दंडात कचकन टोचावाने अशी त्याची अवस्था झाली. त्याची कळ त्याच्या मस्तकात शिरली. त्याला पुढं काय बोलावं हेच कळेना. आपलं हक्काचं आणि हातचं गिराय गेलं.
याची वेदना त्याला खडक लक्ष्मीच्या दाबनाच्या टोकापेक्षा अधिक तीक्ष्ण जाणवली. पेट त्या लाकडाचा चटका बसावा तशी त्याची केविलवाणी अवस्था झाली. आनंदराव काका आणि मावशी आपल्या या घरातून रिकाम्या हाती पाठवणार नाहीत. एखादं तरी शिलाईचं काम देणार याची त्याला अजूनही आशा वाटत होती. म्हणून तो त्या ताज्या जखमीची वेदना सहन करीत म्हणाला, मग निदान मावशीचा एखादा दुसरा चोळीचा खण तरी त्यासनी द्या म्हणावं. आनंदराव काकाच्या तोंडी विडा रंगला होता. आता चांगलाच रंगला होता. ते बसल्या जागेवरून उठलं. चौकटीच्या जवळ अंगणात तोंडी रंगवलेल्या पानाची पिचकारी पचकन मारून आत आलं. खाटवर येऊन बसलं. अरे राजाराम, तुझी मावशी आता चोळी घालत नाही. चोळी होय, चोळी घालत नाही आता. काय? त्यानं बोलताना त्याचा आवाज आत ओढला. पुढे त्याला काकाने विचारलं, अरे होय, तसंच आहे ते. आता शिकल्या सवरलेल्या सुना घरात आल्यात. त्या सहावारी छापील पातळे नेसत्यात. कटोरी का काय असली कसली जंपर घालत्यात. मग त्या सुना आपल्या सासूला चोळी घालून देतील का? त्या दोघी सुनांनी तिच्या मापाची एकाला 4 जंपर वारणावरनं शिवून आणल्यात. हे ऐकून राजारामची होती तेवढी आशा संपली. त्यानं उदास मनानं बसल्या जागेवरून अंगणात पाहिलं. मगाशी आनंदराव काकांच्या तोंडी रंगलेली पानाची पिचकारी मारलेली जागा त्याला लाल भडक दिसली. मेलेल्या माणसाचं मड भिंतीला टेकवून बसवावं आणि जीव गेलेलं त्याचं मड्याचं डोळं सताड उघडं असावं तसं सताड उघड्या डोळ्यांनी तो आनंदराव काकांच्याकडे पाहतच राहिला. आता पुढं काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं तरी तो तसाच बसून होता. बरं राजाराम, मी जरा सोसायटीत जाणार आहे. तू जात होय? सण जवळ आलाय ना. तुझ्या मावशीकडं काहीतरी घे जा. शेर पाहिली, काही धान्य दिलं तर दिलं. जा बाबा. असं म्हणून आनंदराव काका उठलं. पाया चपला घातल्या आणि घाईघाईनं घराच्या बाहेर पडलं. त्यांच्या मागून राजारामही जड पायानं बैठकीच्या खोलीतून बाहेर पडला. पाया चपला घालत असताना त्याला मधल्या चौकटीत मावशी दिसल्या. भरलं तांदळाचं सूप घेऊन त्या उभ्या होत्या चौकटीत. हातात तांदळाचं सूप आणि भरली नजर त्यांच्याकडे पाहत होती. राजारामनं त्यांच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता तो पाठमोरा होणार तशी मावशी त्याला म्हणाली, राजाराम थांब रे जरा. मावशी तांदळाचं सूप घेऊन आत घरात गेल्या. राजाराम पुढील सोप्यात उभं राहून त्यांचं वैभव न्याहाळीत होता. थोड्या वेळाने मावशी पिशवीमधून पायलीभर गहू घेऊन आल्या. गव्हाची पिशवी त्याच्या समोर धरत म्हणाल्या, धर, घेऊन जा. काय आहे मावशी त्यात? गहू आहेत. वर्षाचा सण तोंडावा आलाय रे, ने जा सणाला, मावशी म्हणाले. मावशीचं मन खंडीच्या राशीचं होतं. त्यांच्या डोळ्यात माया ओसंडून वाहत होती. राजारामनं क्षणभर विचार केला. मग त्यानं स्वतःला सावरल्याने म्हणाला, नकत मावशी गहू. का रे बाळा? मावशीनं उलट विचारलं. तसं काय नाही मावशी, मी एवढा बी माजुरी नाही का जर मी आज काम न करता हे तुमचं गहू नेलं तर मला अशीच आयतं खायची सवय लागल व. मग तर मावशीला त्याच्याबद्दल खूपच कन वाटू लागली. त्याला पुन्हा आग्रह करीत मावशी म्हणाल्या, अरे बाबा फुकट नको नेऊ. उद्या परवा मी जुनी कापडे शिवायला घेऊन येतो, त्या बदल्यात घेऊन जा की आत्ता गहू. नकत मावशी म्हटला. एवढं रगड झालं. अव या गव्हानं माझी 4 दिवस चूल पेटल नाही असं नाही. खरं माझं मनाच ते अवघड वाटतंय. राग मानू नका. आणि एक दीर्घ उसाचा घेऊन तो पुढं म्हणाला, मावशी आजकाल एवढी बी माणूस की नाही उरली माणसात. आता माणसंच काय
होय, माणसाचं काय व, आज आहे आणि उद्या नाही. जेव्हा तुम्ही आणि मी बी या जगात नसन तेव्हा तुमच्यातली जरा जरी माणुसकी तुमच्या माघारी माणसात राहिली या, तर माझ्यासारखं कैक राजाराम उपाशी मरणार नाहीत. या जाकलं गावात नाहीत उपाशी मरणार. तुमच्या हातचा माणुसकीचा वलावा माझ्यासारख्याला जगायला बळ देते, हे मी विसरलेलो नाही. म्हणून म्हणतोय ये गहू घेऊन जा र. मावशीने त्याला पुन्हा आग्रह केला, नकोत मावशी, वाईट वाटून घेऊ नका. जेव्हा तुम्ही जुनी कापड घेऊन येशीला तेव्हा गहू बी घेऊन या. मी गहू घेईन नाही म्हणायचा नाही, मला पैसेच पाहिजेत असं मी म्हणायचा कवाच म्हणणार नाही. येतो मी. आणि तो हात जोडून लीन होऊन मला आला आणि राजाराम पाठमोरा झाला. उंबरठ्यातून पाऊल पुढं टाकलं तसं त्याला मगाशी आनंदराव काकाने खाल्ल्या पानाची पिचकारी टाकलेली दिसली. ती रंगीत पिचकारी. आनंदराव काकांचा पाय त्या पिचकारीवर पायताना सकट पडला होता. आपला पाय पडणार म्हणून त्यानं स्वतःला सावरलं. आपला तोल सावरून त्याने पिचकाऱ्याच्या बाजूला अलगद आपला पाय ठेवला. दुसरं पाऊल उचलून तो पुढं पाहत अंगणात आडव्या सडकेवर आला. आडव्या सडकेवर थोडा वेळ थांबला. त्याने एकदा उजवीकडे एकदा डावीकडे पाहून घेतलं. सडकेवरून माणसे ये जा करत होते. नजरेला नजर देणारी, कधी नजर फिरवून जाणारी, आपल्याच व्यापात असणारी ही माणसं त्याला दिसत होती. आता कोणालाच कोणाकडे पाहायला वेळ नव्हता. मग बोलायला कुठला आलाय वेळ. एरवी हीच माणसं त्याला शोधत येत होती. या माणसांच्या गर्दीत तीच बरीच माणसं दिसत होती. आता आई त्याच्या घरापर्यंत येणारी माणसं आता त्याच्याकडे ढोंकूनही पाहत नव्हती. त्यांना तेवढा वेळही नव्हता. आणि चुकून एखाद्यानं पाहिलंच तर तो उसनं नाटकी हसून पुढे निघून जात होता. गरजेपुरतं सारं जग. होय, त्यानं मनात म्हटलं, गरजेपुरतं सारं जग असतं. क्षणभर त्याच्या मनात येऊन गेलं, समजा राजारामनं 4 रुपये द्या म्हणून हात पुढे केला तर नाही कसं म्हणायचं. बरं, द्यायला बी हरकत नाही. दिलेले पैसे राजाराम परत कशाने देणार. का? आता आपण त्याच्याकडे कापड शिवत नाही, त्याच्या घरला जात नाही, म्हणून माणसं नजर टाळत होती. राजाराम सर गाव अनोळखी वाटू लागलं आणि अनोळखी भासूही लागलं. माणुसकीचा ओलावा संपल्याची त्याला नव्यानं जाणीव झाली. खळकण अश्रू त्याच्या गालावर उघळलं. तो स्वतःशीच तशाही अवस्थेत उद्विग्नपणे हसला आणि जुन्या गिरायकाच्या शोधात पाठमोरा होऊन वाट चालत राहिला. धन्यवाद.